आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी 178 कोटीची तरतूद ह्या वर्षात तुम्ही करा असं सांगण्यात येतंय। ते होईल की न होईल हा नंतरचा भाग आहे। ही सगळी तरतूद जी आरोग्य विभागामध्ये साहेब करण्याचं सरकारने ठरवलंय पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून। एकदा साहेब ग्रामीण भागामध्ये पीएचसीची अवस्था बघा, पीएचसीची अवस्था बघा, प्रायमरी हेल्थ सेंटरची काय अवस्था आहे तिकडे। साहेब कुठल्याही हेल्थ सेंटरच्या आतमध्ये गेलो ना गावामध्ये पीएचसीच्या, आम्हाला वाईट वाटतं तिकडे लोक काम कशी करतायत ती। काही ठिकाणी टॉयलेट चांगले असतील पण त्या पीएचसीची अवस्था बघवत नाही आता। अध्यक्ष महोदय, आपण चर्चा फार मोठमोठ्या करतोय। प्रायमरी हेल्थ केअर मध्ये आताच कुठले तरी मला वाटतं सदस्य बोलत होते, डायरेक्ट रिफर करतात सिव्हिल हॉस्पिटलला। सिव्हिल हॉस्पिटलची अवस्था पीएचसी पेक्षा खराब झालेली आहे। मग हे पब्लिक हेल्थ सेंटर जे आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर जे आहेत, कशासाठी बनवलेत अध्यक्ष महोदय? माझ्या मतदारसंघात 36 पीएचसी आहेत। कुठेतरी आम्हाला असं वाटतं की एमबीबीएस डॉक्टर हाताळत असतील, काही ठिकाणी तर एमबीबीएस डॉक्टर सुद्धा नाहीयेत। फार्मासिस्ट काही ठिकाणी सदस्यांचं म्हणणं आहे फार्मासिस्ट हाताळतात। अध्यक्ष महोदय, आपण पीएचसी जर महाराष्ट्रामध्ये धड करू शकलो नाही, आपण कुठल्या आरोग्य सेवेची चर्चा करतोय, कुठल्या निधीची चर्चा करतोय? या पीएचसी प्रत्येक गावाचा एक आधार आहे। आमच्याकडे पाऊस जास्त आहे, जंगलं जास्त आहेत, सर्पदंश होतो, त्याच्यावरती अँटीडोट नाही अध्यक्ष महोदय। आमच्याकडे 358 औषधं पाहिजे, 358 प्रकारची औषधं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये। आहेत किती जाऊन विचारा। प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिलांची म्हणजे औषधांच्या बिलांची थकबाकी ही 8-8 कोटीपर्यंत गेलेली आहे। या 178 कोटीमध्ये होणार आहे अध्यक्ष महोदय? हे गणित कसं जुळवणार आपण? औषधं 358 प्रकारची आपल्या जिल्ह्यामध्ये असलीच पाहिजे, ती आहेत किती जरा एकदा ऑडिट करायला सांगा। माझ्याकडे यादी माझ्या जिल्ह्याची आहे, माझ्या मतदारसंघाची आहे। 70% त्या फार्मसीकडे औषधच नाहीयेत। आपण कसले पेशंट बरे करतोय की मारतोय? त्यांची विकेटच पडेल कधीतरी, आणि पडलेही असतील अनेक ठिकाणी। म्हणून माझी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती आहे, 1566 कोटीचा जरी हा पुरवणी मागण्याचा चर्चेचा विषय असला, ही सगळी पुरवणी मागणी मला असं वाटतं 11-11.5 कोटीची आहे। सरकारमध्ये ही शेवटची, मला वाटतं या आर्थिक 25-26 मधली ही शेवटची पुरवणी मागणी आहे। यामध्ये आपल्याला काहीतरी मिळावं। आरोग्य खातं महत्वाचं आहे, जिल्हा नियोजन महत्वाचं आहे, नियोजन खातं महत्वाचं आहे, राज्य नियोजन मंडळ महत्वाचं आहे। या सगळ्या ज्या तरतुदी किंवा सगळ्या ज्या मागण्या मी आपल्यासमोर केल्या साहेब गंभीर रूपाच्या आहेत। आता ह्याच्यावर दुरुस्ती झाली नाही। आम्ही ग्रामीण भागातले आमदार आहोत। ग्रामीण भागामध्ये जेव्हा आम्ही कामाला जातो, आम्ही तिथे काम करतो, खाली तळागाळापर्यंत आम्हाला पोहोचावं लागतं। साहेब जिल्हा नियोजन हे ठरवतो कोण? मॅपवर। आमचा जिल्हा लहान दिसत असेल साहेब, पण प्रत्येक गाव हे 1000-1200 हेक्टरांचं आहे। एक वाडी डोंगरावर आहे, ते एक वाडी आमची खाली जंगलात आहे कुठेतरी। मुलांना शाळेत जायला ना पण 2-2 किलोमीटर लागतात चालत पायी। म्हणून भूगोलावर ठरू नका की इथे किती पैसे पाठवायचे ते। जी आताची जी काही व्यवस्था झाली, आर्थिक व्यवस्था झाली आहे, देशाची असेल महाराष्ट्राची असेल, ती रिक्वायरमेंट काय, त्या रिक्वायरमेंट नुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैसे पाठवा, एवढी विनंती अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी करतो। आणि आपण मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो। धन्यवाद।